मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना, हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्याचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पावले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. नम्र विनंती आहे की त्यांनी मंडपासमोर उभं राहा. आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचे करिता सगळ्यांना विनंती की सगळ्या शिक्षकांनी मुलांच्या समोर एका रांगेमध्ये उभं राहा.
फायनल हे पण काम करते. इकडे तोंड करू. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू का जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभाशिष गाहे गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय भारत माता की भारत माता की भारत माता की. यांचे मनपूर्वक स्वागत. आज आपल्या पंडित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कवठा चिखली येथे 1998 ते 2003 5वी ते 10वी बॅच आहे. तर त्यांच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ठेवलेला आहे, म्हणजे गेट टुगेदर. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जमलेले आहोत. सर्वप्रथम आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपले माजी प्राचार्य आदरणीय राजनाथ देशमुख सर करतील व ते काही स्थान ग्रहण करण्याची मी त्यांना विनंती करतो. अमर सिद्धार्थ सुचलेला माझे पूर्ण अनुमोदन आहे. धन्यवाद. त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले पंचायत समिती रिसोर्सचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय बादल साहेबांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी सरांना विनंती करतो. तसेच आपण जे आमच्या माजी शिक्षक आमंत्रित केले त्यामध्ये प्राध्यापक PN चव्हाण सर यांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी सरांना विनंती करतो. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य आदरणीय गरुडकर सर यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आदरणीय सरकरे सर, आदरणीय देशपांडे सर, आदरणीय गिरे सर, आदरणीय माने सर व सोनकर सर आपण सर्वांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी सर्व पूर्ण विनंती करतो. आता आदरणीय दत्तर सर यांच्या सूचनेनुसार आमचे माजी विद्यार्थी श्रीकांत काने हे सध्या पंचायत समिती कारंजा येथे गट शिक्षणाधिकारी या पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी स्टेजवर येऊन बोलण्याची विनंती करावी. खरोखर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या एक विद्यार्थी एक अधिकारी पदावर आहे. श्रीकांत माने सर.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व मान्यवर शिक्षक यांना मी विनंती करतो की कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन व सरस्वतीची प्रतिमा यांचं पूजन करून करावी. डॉक्टर चिखली इथे 1998 ते 2003 पाचवी ते 10वी बॅच आहे. तर त्यांच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ठेवलेला आहे गेट टुगेदर. या कार्यक्रमासाठी आपण सर्व जमलेलो आहोत. सर्वप्रथम आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपले माजी प्राचार्य त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले पंचायत समिती रिसोर्सचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय बादल साहेबांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आदरणीय दत्तक सर यांच्या संस्थेनुसार आमचे माजी विद्यार्थी श्रीकांत माने हे सध्या पंचायत समिती कारंजा येथे गट शिक्षणाधिकारी या पदाला आहे. त्यामुळे त्यांनी स्टेजवर येऊन याची विनंती करावी. काळी चटका लागला नाही लागला नाही दिसून जाऊ द्या मी लावतो माझ्या हातात. आता तुमचं वय नाही राहिलं. तेवढं करा. इकडचे घे. इकडला जाऊ नये म्हणून त्यांना जेव्हा माहित झालं की रामाच्या हातून आपला मृत्यू होणार तेव्हा त्यांनी विचार केला रामाने की आपण मागची ही वेळ परत आणू आपण ज्या चुका केल्या ते आपण करणार नाही. परंतु तो प्रयत्न त्यांचा फेल झाला. त्यांनी बरीच तपश्चर्या केली तरी ते झाले नाही. नंतर आपण म्हणतो पुढच्या स्टेज माकाशाना तसं नंतर कोणी प्रयत्न केला नाही. आणि बऱ्याच काळानंतर आपण आज जे आपले 2003चे 10वीची बॅच होती त्यांनी परत तो प्रयत्न केला मागच्या काळात जाण्याचा. खरं तर आपण टाईम मागे नाही घेऊ शकत परंतु तो जो दिवस होता ते जे आपले दिवस होते आपण पुन्हा अनुभवावे या उद्देशानं आपण केले. आणि आज खरोखर आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी. तर या क्षणामध्ये आनंदाच्या दिवसामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत. आता आपण आपले माजी शिक्षक आपले सर्व अध्यक्ष प्रमुख पाहुण्यांचं स्वागत समारंभ घेणार आहोत. सर्वप्रथम करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे विद्यार्थी श्रीकांत माने सर यांना. या माने सर विद्यार्थी जे आता सध्या फार्मसी ऑफिसर आहेत प्रकाश मासुळकर एकत्र शिक्षकांना विनंती करतो. प्रकाश मासुळकर सर. प्रकाश प्राध्यापक B.N. चव्हाण सर यांचं स्वागत करण्यासाठी बोलवतो माजी विद्यार्थी व सध्या पोलीस कॉन्स्टेबल विनोद हेमाडे सर यांना. विनोद भाऊ
सर सर थँक्यू तृप्ती सर तृप्ती तृप्ती नारायण सर इकडे पहा नारायण आजू आजू यानंतर अवचार सर यानंतर श्री अरविंद देशमुख सर यांचं स्वागत सर अशी मी त्यांना विनंती करतो सर सर आदरणीय उमेश धनंजय वेळ भरपूर आहे अजून 1 तास ते कार्यक्रम छोटा भरपूर मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा भाताचे रंग आले
माझी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो की त्यांनी छोटे छोटे स्वप्न पाहिले होते, या परिसरात ते बागडले आणि ज्यावेळेस माझं या ठिकाणी आगमन झालं त्यावेळेस त्यांनी त्यांचे म्हणजे 12वीची परीक्षा दिली आणि त्यांचे स्वप्न त्यांनी साकार केले. तर खऱ्या अर्थाने जे वय असतं, खरं वय असतं आपलं, ते जे खरं वय असतं ते आपलं 25 वर्षाचं असतं आणि या 25 वर्षातच आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं असतं. कारण जे पुढचं जे वय असतं 25 वर्षाच्या पुढे जे वय सुरू होतं तर ते वय खऱ्या अर्थानं मित्रांनो ते आपलं नसतं, तर ते बैलांचं असतं. आणि कोरोनामुळे पोळा झाला नाही आणि खरंच आमचा पोळा केला यांनी, आम्हाला सजवला आज या दिवशी. आणि कारण ते सुद्धा सजले, कारण हे आयुष्य आता त्यांचं नाही राहिलं. पालक म्हणून ते या ठिकाणी आले आणि त्यांच्यावरही जबाबदाऱ्या पडल्या. बैल सुद्धा दिवस रात्र काम करतो आणि स्वतःला काहीच मिळत नाही, तसं आम्ही सर्वजण आणि तुम्ही सुद्धा आमच्याच ठिकाणी आले आणि तुम्ही सुद्धा आता कामाला लागले. तर खरं आयुष्य विद्यार्थी मित्रांनो तुमचं आहे. या शाळेत जेव्हा तुम्ही असतात तेव्हा तुमचं खरं आयुष्य असतं आणि त्या आयुष्यात स्वप्न पाहत असतो आपण आणि ते स्वप्न आपल्याला साकार करायचं असतं. तर आज या प्रसंगी मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक गरजकर सर यांना अशी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गट शिक्षण अधिकारी बाजट साहेब यांचं एक वृक्ष झाड देऊन त्यांना स्वागत करतो. सर्वजण टाळ्या वाजवतील. यानंतर मी आपल्या शाळेचे पर्यवेक्षक आदरणीय सुनील देशमाने सर यांना अशी विनंती करतो की आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय देशमुख सर यांचं स्वागत करतो. सर्वजण टाळ्या. त्याच नंतर जे भाषणासाठी या शाळेत उभे राहिले की सर्व मुलं जोरांनी टाळ्या वाजवायचे, असे आमच्या शाळेचे सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक CM देशमाने सर यांचं स्वागत. तुमच्या सर्वांच्या आवडीचे अण्णा असलेले आपले सौंदर्य सर हे त्यांचं स्वागत करतो. याच शाळेत शिकून याच शाळेत शिकले आणि याच शाळेत मोठं होण्याचं स्वप्न पाहिले. याच शाळेत त्यांच्या वडिलांनी निष्पक्ष भावाने निस्वार्थाने सेवा केली असे आमचे माने सरांचे चिरंजीव श्रीकांत माने यांचं स्वागत. सर्व शाळेचे आमचे मुख्याध्यापक सर्व त्यांचे आदरणीय गुरुजन सर्व मिळून त्यांना वृक्ष अर्पण त्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, वयाचा मी मुद्दाम उल्लेख यासाठी केलेला आहे की जे काही करायचं असतं, जे काही स्वप्न बघायचे असते ते वयाच्या 25व्या वर्षापर्यंतच करायचं असतं आणि तेच आपलं खरं वय असतं की ज्या काळात आपण नवनवीन गोष्टी शिकत असतो आणि आपलं आयुष्य घडवत असतो.
परंतु त्यानंतर आपल्याला एकदा नोकरी लागली किंवा पालकाच्या भूमिकेत गेलो तर आपल्याला राबावं लागतं. म्हणून खरं आयुष्य तुमचं 25 वर्षापर्यंत याच्यासाठी म्हटलं की या आयुष्यात आपल्याला काहीतरी करायचं असतं. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की ज्यावेळेस स्वर्गामधली एक सभा बसली होती, सभेला परमेश्वर होते, देव होते आणि मानव, सर्व भूतलावरील प्राणी सर्व तिथं हजर होते आणि वय वाटायला सुरुवात केली की या अमुक याला इतके वर्ष, तमुक याला तितके वर्ष आणि मनुष्याला खरे 25 वर्ष दिली की तुला 25 वर्षाचं आयुष्य. आणि ज्यावेळेस मनुष्याला 25 वर्षाचं आयुष्य दिलं त्यावेळेस मनुष्य अगदी मान खाली घातली आणि दुःखी झाला. सगळे प्राणी पाहत होते की अरे 25 वर्ष दिले तरी हा दुःखी. मग ते दुःख बैलाला पाहावं गेलं नाही आणि बैल उभा राहिला आणि देवाला म्हटलं, देवा एक काम कर, माझं 25 वर्षाचं आयुष्य आणखी त्याला दे. आणि माणूस 50 वर्षाचा झाला आणि तरी पाहिलं तर माणूस दुःखीच. नंतर त्याच सभेला एक कुत्रा बसलेला होता, त्या कुत्र्याने सुद्धा पाहिलं की माणूस दुःखी आहे. कुत्रा म्हटला, देवा एक काम कर, माझंही 25 वर्षाचं आयुष्य याला देऊन टाक. आणि माणूस आता 75 वर्षाचा झाला तरी मनुष्याच्या चेहऱ्यावर दुःखीच तो. नंतर एका त्या झाडावर बसलेल्या घुबडानं पाहिलं आणि घुबड सुद्धा म्हटलं की देवा एक काम कर, माझं सुद्धा 25 वर्षाचं आयुष्य मनुष्याला दे. आणि घुबडानं सुद्धा 25 वर्षाचं आयुष्य दिलेलं. असं एकूण माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं झालं. परंतु ज्यावेळेस आयुष्य वाटलं होतं त्यावेळेस खरं आयुष्य किती वर्षाचं होतं मानवाचं? किती वर्षाचं? 25 वर्षाचं. आणि 25 वर्षाच्या पुढे ज्यावेळेस माणूस पालक म्हणून आयुष्य जगत असतो त्यावेळेस तर ते माणसाचं आयुष्य नसतं तर ते कोणाचं असतं? बैलाचं असतं. कारण त्या वयामध्ये मानवाला सारखं काम करावं लागतं आणि रिटायर झाल्याच्या नंतर जर पुढचं जे आयुष्य असतं ते बैलाच्या पुढचं तर ते कुत्र्याचं आयुष्य असतं. कारण एकदा रिटायर झाल्याच्या नंतर मला दुःखी करायचं नाही, परंतु त्याला कोणी म्हणजे घरातले सुद्धा हाड हुड करतात आणि म्हणून ते आयुष्य त्या कुत्र्याचं असतं. आणि त्याच्या पुढे जर मनुष्य जगला तर तो रात्रभर घुबडासारखा जागाच असतो. म्हणून ते घुबडाचं आयुष्य असतं. तर खरं आयुष्य तुमचं आहे हे आणि या आयुष्यात तुम्हाला स्वप्न पाहायचे आहे, स्वप्न जगायचे आहे. म्हणून या आयुष्यात तुम्हाला चांगला अभ्यास करून चांगलं मोठं नाव लौकिक करायचं आहे. मी यापुढे आपल्या शाळेचे पर्यवेक्षक सुनील देशमाने सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाबद्दल थोडंसं प्रस्तावित करेल. धन्यवाद सर. स्वर्गीय किसनरावजी गुरुजी, स्वर्गीय बाबासाहेब सरनाईक यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून विद्येचं आराध्य दैवत मा सरस्वती कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य देशमुख सर, प्रमुख पाहुणे, आपल्या ब्लॉकचे गट शिक्षणाधिकारी आणि त्यासोबतच कारंजा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी, आपले प्राचार्य आणि द्रोणाचार्य, त्याचं पुढे आपण बोलणारच आहे की ज्या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत असे सर्व माझी गुरुजन वर्ग, माझे सहकारी आणि विशेष करून 1998 ते 2003 पर्यंत याच परिसरामध्ये खेळले बागडलेले आणि त्यांच्यामुळेच आज माझी छाती तुम्हाला दिसत नसेल पण एवढी मोठी झाली. असे सर्व त्या टीमचे माजी विद्यार्थी आणि सध्याचे विद्यार्थी मित्र, खरोखर संतांनी भगवंताकडे मागणी केली होती याचसाठी. तसं प्रत्येक गुरुला अपेक्षा असते की आपला शिष्य आपल्याकडे येऊन त्याचं चांगलं काय आहे वाईट काय आहे ते सांगावं.
तर निश्चितच या ठिकाणी या मंडळींनी जे सांगितलं, जे उभं केलं या ठिकाणी कार्यक्रम, त्यासाठी तो कार्यक्रम त्यांचा अतिशय स्तुत्य आहे आणि असावा. विद्यार्थी मित्रांनो, मंदिराच्या शेजारी या चौथऱ्यावर काय आहे? कशाची? हनुमानाची मूर्ती आहे. काय करतो आपण? आशीर्वाद घेण्यासाठी जातो, नतमस्तक होतो त्यांच्या ठिकाणी. सुरुवातीला काय होती ती मूर्ती? पाषाण. पाषाणावरती घाव घालून त्या पाषाणाने सुद्धा ते सहन केले आणि काय निर्माण झालं? मूर्ती निर्माण झाली. अशा ह्या मूर्ती निर्माण झालेल्या आहेत, ज्यांनी आज हा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. टाळ्या वाजतील की नाही? विद्यार्थी मित्रांनो, आम्ही नेहमी सांगत असतो, पण विद्यार्थ्यामधून येते की नाही यांचं तर कामच आहे सांगायचं. पण तुमचे पालक सुद्धा तेवढीच काळजी करतात. तर अशा प्रकारे आपण यातून बोध घेतला पाहिजे की याच मुलांनी काय या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला, तुम्हाला काय करता येणार नाही, तुम्ही काय करायचं नाही. असो, आता सुरुवात झाली आहे, निश्चितच याचा पायंडा आपल्याकडे चांगल्या प्रकारे पडला पाहिजे. तरी या ठिकाणी जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा या मंडळींचं खूप खूप अभिनंदन करून माझे 2 शब्द प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या प्रकारे प्रास्ताविकातून आपल्याला माहिती दिली आदरणीय देशपांडे सरांनी. व आपण हा जो कार्यक्रम ठेवला याची परंपरा सुरू व्हावी, असा पायंडा घालावा अशी त्यांनी अपेक्षा सुद्धा व्यक्त केलेली आहे. धन्यवाद सर. आपण सर्व आपले गुरुजन मंडळींचे स्वागत केलेले आहे, सत्कार केलेला आहे. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने आठवते की आमचे आदरणीय प्राध्यापक साबळे सर आपल्यामध्ये नाहीत. त्यानंतर मुंडे सर सुद्धा आपलं हे सोडून गेलेले व मदनराव सावसुंदर आणि पुरुषोत्तम सर नाही, हे सर सुद्धा आपल्यामध्ये नाही. तर आपले कर्तव्य ठरते की त्यांना आपण आदरांजली अर्पण केली पाहिजे. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण 2 मिनिट फक्त आपल्या बसलेल्या जागेवरच आपण मौन पाळून त्यांना आदरांजली अर्पण करूया. पहिल्या सावधानपासून तर विश्रामपर्यंत आपण आदरांजली अर्पण करायचे. एक साथ बैठे बैठे सावधान. ओम शांती शांती शांती. विश्राम. तर हा कार्यक्रम आपल्याला असंच सुरू ठेवायचा आहे. तर अगोदर आपल्या माजी विद्यार्थ्यांमधून मनोगत व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम मी आमंत्रित करतो प्रकाश मासोळकर यांना. आपले माजी विद्यार्थी डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट या पदावर कार्यरत आहेत मुंबईला. नमस्कार सर्वांना. मंचावर उपस्थित सन्माननीय अध्यक्ष, अतिथीगण आणि आजी माजी शिक्षक वर्ग व तसेच माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, खरंच आपण ज्या सराउंडिंग मध्ये वावरलो होतो आणि परत त्या सराउंडिंग मध्ये जेव्हा पाय टाकला, खरंच असं अक्षरशः एकदम हृदय भरून आलं होतं. 1998 ला जेव्हा आम्ही 5वी ला ऍडमिशन घेतलं होतं आणि एंड 2003 ला केलं, जेवढी उत्सुकता आम्हाला 2003 मध्ये झाली होती, ती उत्सुकता आणि अद्यापपर्यंत कधीही झालेला नाही. जेव्हा आम्ही सर्व एकमेकांपासून दूर गेलो, जेव्हा आम्ही एकमेकांसोबत जे काही गप्पा गोष्टी, अभ्यासाबद्दल असो, कुठलंही काही असो, एकमेकांना शेअर करत आम्ही 10वी पर्यंत इथे शिकलो. शिकून आम्ही 11वी, कोणी 11वी सायन्सला गेलं, कोणी कॉमर्सला गेलं, कोणी आर्ट्सला गेलं.
तर या तिन्ही स्ट्रीम मध्ये जेव्हा डिवाइड झाले सगळे आणि सगळे एकमेकांपासून दूर झाले आणि दूर झाल्यानंतर सगळ्यांच्या जीवनातील तो एक टर्निंग पॉइंट होता. आपण हायस्कूल तर आपलं सगळ्यांचं झालेलं आहे आणि पुढे जर वळायचं आहे टर्निंग पॉइंट तो 11वी नंतर 12वी HSC झाल्यानंतर मेन स्ट्रगल चालू होतं. ऍडमिशन सायन्स मधून घेतल्यानंतर कुठलं फील्ड, व्यावसायिक फील्ड चूज करायचं किंवा काय करायचं. कॉमर्स घेतल्यानंतर पुढच्या संधी काय आहेत, आर्ट्स घेतल्यानंतर पुढच्या संधी काय आहेत. ह्या सगळ्यांमध्ये गेल्यानंतर खरं त्यांना आपलं अस्तित्व निर्माण करायचं असतं डिग्री घेतल्यानंतर. आणि डिग्री घेतल्यानंतर सगळ्यांना आपापल्या परीने आपली जी कामगिरी आहे, जे कर्तव्य आहे ते पार पाडायचं असतं. खरं तर मी फार्मसी केली 12वी नंतर. फार्मसी केल्यानंतर मला सांगितलं गेलं किंवा मार्गदर्शन भेटलं गेलं, शिक्षकांकडून मार्गदर्शन भेटलं की फार्मसी व्यावसायिक फील्ड आहे, तू त्या व्यावसायिक फील्ड मध्ये जा. मी फार्मसी केल्यानंतर मी मुंबईला ऍज अ फार्मासिस्ट म्हणून हॉस्पिटलमध्ये रुजू झालो. प्रायव्हेट हॉस्पिटलच आहे, बट ऍज अ फार्मासिस्ट म्हणून केल्यानंतर सिनियर फार्मासिस्ट नंतर मी आता राईट नाव ऍज अ फार्मसी इन्चार्ज म्हणून काम करतो. तर मला हे सांगायचं आहे की खरं आपलं स्वप्न आपल्याला साकार करायचं असेल तरी सुरुवातीपासून आपल्याला स्वप्न साकार करावे लागतील. आपण ज्यावेळेस 1998 ते 2003 मध्ये जे आपण शिक्षकांसोबत जे काही हितगुज आपलं झालेलं, जे काही त्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, त्या ज्ञानाच्या भरोश्यावर आज आपण काही ना काही आपला होता आपण चूज केलेला आहे. खरं तर त्या शिक्षकांची खूप आठवण येते. जेव्हा सहल असो, MCC असो, आमच्या वेळेस MCC होती आणि आम्ही स्वतःला असं समजतो आमच्या बॅचला की आम्ही लकी आहोत की त्यावेळेस MCC चालू झाली आणि MCC बद्दल आमच्यामध्ये खूप आदर्श होतं, एक सैन्याबद्दल पण एक प्राऊड होतं. तर राजेंद्र सर याचं प्रतिनिधित्व करत होते. राजेंद्र सर 8वी आणि 9वीला MCC शिकवत होते. जसे की 8व्या वर्गाचा ग्रुप केलेला संभाजी ग्रुप, 9वीचा शिवाजी ग्रुप आणि मुली सर्व 8वी आणि 9वीच्या मुली सर्व मिळून राणी लक्ष्मीबाई ग्रुप. आणि ज्यावेळेस सर परेड घ्यायचे खरोखर आम्हाला आमच्यामध्ये असं वाटायचं की आम्ही पण सैनिक आहोत की काय देशाचे. एक प्रकारे इतकी सरांची शिस्त, ती 15 ऑगस्ट असो 26 जानेवारी असो, राजेंद्र सर एकदम शिस्तीत ठेवायचे सगळ्यांना. सर्व शिक्षक वर्गांचे वेगवेगळे अनुभव आहेत. सर्व शिक्षकांनी काही ना काही आपल्यासाठी त्यांचा आणि आपला संपर्क आलेला आहे. त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. आणि असे बोलून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रकाश, खूप छान जुन्या आठवणी काढल्या. त्याच्यानंतर मी माझा क्लासमेट श्रीकांत माने याला 2 शब्द बोलण्याची संधी. चराचरात वास करणारी विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आज पंडित नेहरू विद्यालय कवठा चिखली या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी आम्ही 1998 ते 2003 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या शाळेमध्ये जे खेळलो बागडलो अशा सर्व विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे. अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री राजेंद्र देशमुख सर, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा उद्घाटक माझे सहकारी मित्र माननीय गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती रिसोड श्री बाजळ साहेब, तसेच या विद्यालयाचे प्राचार्य श्री गरजकर सर, तसेच
मला ज्यांनी या शालेय परिसरामध्ये अध्यापनाचे धडे दिले असे सर्व आदरणीय गुरुजन वर्ग ज्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी उभा आहे, अशा सर्व गुरुजन वर्ग आणि आज सध्या जे कार्यरत गुरुजन वर्ग आहेत अशा सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि उपस्थित सर्व माझ्यासमोर बसलेले विद्यार्थी मित्र हो, ही आवडते मज मनापासून शाळा लाविते लळा जशी माऊली बाळा, असं एक साने गुरुजींनी म्हटलेले 4 ओळीचं शाळेबद्दलचं वाक्य आहे. या शाळेच्या परिसरामध्ये जो आमचा सुवर्ण असा काळ 5 वर्षाचा गेला, त्या 5 वर्षाच्या काळामध्ये या शाळेमध्ये आम्ही सुरुवातीपासून सांगतो, 5व्या वर्गामध्ये ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं, श्री मुंडे सर आम्हाला वर्ग शिक्षक होते. अत्यंत कडक शिस्तीचे असे ओळखले जाणारे मुंडे सर, त्यांच्या छडीच्या भरोशावरच आज आम्ही इथे उभा आहे असं मी अभिमानानं सांगतो. कारण की जे काही संस्कार त्यांनी सुरुवातीपासून आमच्यावर केले, एक अत्यंत आदर्श असं व्यक्तिमत्व मुंडे सर आम्हाला वर्ग शिक्षक होते. तसेच आदरणीय लाखपुरे सरही आम्हाला मार्गदर्शन करायला होते. त्यानंतर मी सर्वांचं इथं नाव घेणार आहे कारण की त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी उभा आहे. असे त्याच्यानंतर जाधव सर 7वी पर्यंत शिकवायला होते. त्यानंतर सोनगरे सर अत्यंत उत्कृष्ट विज्ञान विषय जो त्यांनी म्हणजे आवडीचा करून टाकला, असे श्री सोनगरे सर. त्यानंतर चित्रकलेची मुळात आवडच नव्हती सुरुवातीपासून, परंतु वही घेण्यापासून सुरुवातीपासून जे सरांनी वळण लावलं असे आदरणीय श्री गरजकर सर, त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान आहे माझ्या जडणघडणीमध्ये. त्यानंतर आदरणीय श्री घाटोळ सर, पुस्तकं वाचनाची आवड हे सुद्धा त्यांच्यामुळे चांगल्या प्रमाणात वाचण्याची आवड घाटोळ सरामुळे लागली. त्याच्यानंतर मंत्री सर गणित शिकवायचे, गणित त्यांचा चिमटा घेण्याची सवय अजूनही आठवते मंत्री सर दिसले की, परंतु चांगल्या पद्धतीनं चांगलं असं मार्गदर्शन मंत्री सरांनी आम्हाला केलं. त्यानंतर 8व्या वर्गामध्ये श्री JB सर वर्ग शिक्षक होते, शांत संयमी व्यक्तिमत्व, त्यांच्याकडून सुद्धा घेण्यासारखं बरेच काही होतं. त्यानंतर कवर सर आम्ही जेव्हा होतो त्यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक होते. मराठी विषय अत्यंत चांगल्या प्रकारे, आणि त्यांचा आमचा पिरियड होता सुट्टीला लागून. सर वर्गात आले की 2-3 तास वर्गातून काही बाहेर निघायचे नाही असं सरांचं, परंतु जे 2-3 तास शिकवायचे बोर होऊ देत नव्हते, असं मराठी विषयांचं त्यांचा आवड होती. त्यानंतर खऱ्या अर्थानं इंग्रजी विषयाची आवड श्री राजेंद्र सरांनी यांनी लावली. एक्स्ट्रा क्लास त्यावेळेस आमचे सर घेत होते. इंग्लिश ग्रामर चांगल्या पद्धतीनं पक्क राजेंद्र सरांमुळे झालं. त्यानंतर सरकटे सरांनी राष्ट्रभाषा हिंदी ही त्यांच्यामुळे जाणीव झाली की राष्ट्रभाषा हिंदी असते, कारण की हिंदी विषय सरांनी चांगल्या प्रकारे आम्हाला त्यावेळेस शिकवला. त्यानंतर माने सर यांच्याबद्दल सांगायचं झालं, आपण आज जे माजी विद्यार्थी आहेत ते सुद्धा माने सरांचं नाव घातले की आवाज दिल्यावर दुरून जातात, परंतु तुम्ही विचार करा मी घरात दिवसभर 24 तास त्यांच्या सोबत होतो, त्याच्यामुळे माझी काय परिस्थिती होती. परंतु खऱ्या अर्थानं आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श मुलगा असं सर्व त्यांचं व्यक्तिमत्व आहे. घेण्यासारखं खूप काही आहे. जे काही आज उभा आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळेच या ठिकाणी मी उभा आहे. त्यानंतर आदरणीय पवार सर यांनी सुद्धा त्यावेळेस आम्हाला विज्ञान विषयामध्ये वेगवेगळ्या काही स्पर्धा व्हायच्या, NMMS स्कॉलरशिप, नवोदय या परीक्षाबद्दल, स्पर्धा परीक्षाबद्दल मार्गदर्शन, म्हणजे चांगली स्वप्न त्यांनी आम्हाला त्यावेळेस दाखवली. त्यानंतर आज आपल्या इथे शिपाई म्हणून जे तिन्ही कार्यरत आहेत, आमच्या वेळेस होते प्रकाश मामा, काळे मामा, भारती मामा, यांनी सुद्धा आम्हाला त्यावेळेस त्यांच्या परीने जे काही सहकार्य करता येईल असं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. आणि या काळामध्येच जे काही आम्हाला शिक्षक होते, स्वर्गीय श्री मुंडे सर, स्वर्गीय साबळे सर, स्वर्गीय मदनदादा सावसुंदर यांच्याकडे मी ट्युशन व्हायला होतो सुरुवातीला. त्यानंतर पुषाभाऊ सरनाईक
स्वर्गीय पायगन सर, ज्यांचं अक्षर हे मोत्यासारखं अक्षर होतं, त्यांच्याकडून सुद्धा अक्षराबद्दल बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या मिळाल्या. आणि या सर्वांमध्ये आमच्या सोबत आमची सहकारी सुद्धा होती, वैशाली सरकटे सरांची मुलगी. तिची सुद्धा या आज सर्वजण विद्यार्थी जमलेलो आहोत, परंतु आज तिची सुद्धा आम्हाला सर्वांना आठवण येत आहे आणि तिला सर्व आम्ही जण मिस करत आहोत. अशा या एक सांगण्याचं तात्पर्य, हे जो माजी विद्यार्थी मेळावा आपण आयोजित केला, विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा आज जे आपलं वय आहे, गिरीश सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वप्न बघण्याचं वय आहे आणि स्वप्न हे याच वयात बघायचे असतात. आणि जेवढे तुम्ही स्वप्न मोठे बघाल तेवढे तुमचे स्वप्न हे निश्चितच यशस्वी होतील. त्यामुळे मोठे स्वप्न पहा, त्यानंतर मोठे स्वप्न पाहिल्यानंतर त्या ध्येयाची आखणी करा आणि त्या दृष्टीने कार्यवाही करा. या जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. आणि त्या सर्व गोष्टी आणि आपल्याला जे आज मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत ते सर्व चांगल्या दर्जाचे आहेत. ते जसे जसे आपल्याला मार्गदर्शन करतील, भविष्यामध्ये वाटचाल करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतील, अशा सर्व शिक्षकांचा आपण मान राखा. आणि ते जे काही आपल्याला आपल्या भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला मार्गदर्शन करतील त्या दृष्टीने त्यांचं ऐका. आणि आपण सुद्धा आमच्यासारखे येणाऱ्या 10-15 वर्षांना माजी विद्यार्थी म्हणून या शाळेमध्ये येऊन आपल्याला जे शिक्षक होते त्यांचा आदर सत्कार करा. कारण की माणूस किती मोठा जरी झाला तरी त्याची मुळं हे जमिनीत असतात. त्या आपण मूळ विसरता कामा नये. कारण की आपण जे काही हो त्या या वातावरणामुळे, इथल्या जे काही संस्कार आहे त्याच्यामुळेच आहो. या शाळेच्या वातावरणात आम्ही अनेक सुख पाहिले, दुःख पाहिले, कधी अपयश आलं, कधी यश आलं. अपयश आल्यावर शिक्षकांनी पाठीवर थाप दिली की नाही, तू भविष्यात आणखी सुद्धा याच्यामध्ये प्रगती करू शकशील. आणि जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये चांगलं यश आलं तेव्हा या शिक्षकांनी आमची पाठ थोपटली. त्यामुळे यांचं जे काही कर्तृत्व आहे ते निश्चितच एक फार प्रेरणादायी कर्तृत्व या सर्व शिक्षकांनी केलेलं आहे. आणि यांचे जेवढे मानावे तेवढे उपकार हे कमीच आहेत. आणि त्यांचे उपकार आम्ही आयुष्यामध्ये कुठेही गेलो, कोणत्याही पदावर जरी गेलो तरी कदापिही विसरणार नाही. अशा सर्व गुरुवर्यांना मी अभिवादन करतो. आणि या ठिकाणी आम्हाला हा कार्यक्रम करण्याची सर्वांनी आपण संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी आमच्या सर्व बॅचच्या वतीनं आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद श्रीकांत. खरोखर श्रीकांत आपल्या बॅचसाठी एक अभिमानाची गोष्ट तर आहे, परंतु आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ते एक प्रेरणास्थान व आदर्श आहे. श्रीकांत विषयी बोलायचं तर एक गीतेमध्ये वचन सांगतो तुम्हाला, दैवायतम कुले जन्म मदायतम तो पुरुषम. म्हणजे तुम्ही जन्माने कुठे जन्म घेतला हे महत्वाचं नाही, परंतु कर्म करण्यासाठी, पुरुषार्थ दाखवण्यासाठी तुमच्या हातात असते, तुम्ही करू शकता. आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे, ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि बोलता बोलता श्रीकांतने आठवण दिली की आमच्या वर्गातील विद्यार्थिनी वैशाली सरकटे ह्या सुद्धा या जगामध्ये नाहीत. तर आम्ही कालच त्याबद्दल बोललो व नियोजन केलं की वैशाली सरकटेच्या नावाने या शाळेमध्ये जे 10वी व 12वी मध्ये ज्या मुली प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतील त्यांच्या नावाने आम्ही विशेष बक्षीस योजना तयार केलेली आहे. तरी आम्ही आदरणीय दत्तकर सरांसोबत बोललेलो आहे. तर यावर्षी 26 जानेवारीपासून आम्ही वैशाली सरकटेच्या नावाने बक्षीस सुरू करणार आहोत. धन्यवाद. यानंतर बोलण्यासाठी आमंत्रित करतो मी आमचे माजी विद्यार्थी तथा पोलीस कॉन्स्टेबल विनोद हेंबाडे सर यांना. विनोद हेंबाडे. सर्वप्रथम मी माझ्या शाळेचे माझे आवडते प्राध्यापक मधुकर साबळे सर, तसेच माझी वर्गमैत्री माझी बहीण वैशाली सरकटे यांना कायमच नेहमीसाठी आठवणीत ठेवत असतात. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाची सत्कार होती. तसेच माझे पंडित नेहरू कनिष्ठ महाविद्यालय कवठा चिखली जे माझे समोर लाडके प्राध्यापक म्हणून आणि जमलेल्या सर्व माझ्या
जमलेल्या सर्व माजी विद्यार्थी मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, आज वेळेचं भान ठेवून मी बोलणार, कारण बराच वेळ झाला कार्यक्रमाला, वेळ कमी आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. श्रीकांत माने यांनी सांगितल्या, जुन्या आठवणी सांगितल्या, त्या काय आठवणी सांगायचं काही गरज नाही. फक्त मी एवढंच बोलू इच्छितो की मला हा कार्यक्रम ज्यांनी घडून आणला त्याचे मी आभार मानतो. आणि ही शाळा आणि माझे प्राध्यापक वर्ग सदैव माझ्या स्मरणात आहे. ज्या वेळेस मी या पंडित नेहरू शाळेच्या प्रांगणाच्या समोरून जातो त्यावेळेस प्रत्येक वेळेस फोर व्हीलर असो, टू व्हीलर असो, पहिल्यांदा गाडी थांबवून मी शाळेला फक्त गमन करत असतो. आणि माझ्यासाठी ती शाळा अविस्मरणीय आहे, माझे मित्र अविस्मरणीय आहेत. तरी माझ्याकडून काही जर शालेय जीवनात चुका झाल्या असतील त्याबद्दल मी माफी मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद विनोद. यानंतर आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी जे आमच्या बॅचमध्ये नव्हते परंतु आमच्या समोर होते, आता सध्या ते वाशिम जवळ कांदळामध्ये शिक्षक आहेत व सुट्टी काढून ते फक्त कार्यक्रम बघण्यासाठी आले. आपल्या अनिता देशमुखचे मोठे बंधू होते. तर आमची इच्छा आहे की त्यांचा आम्ही सत्कार करू. तर श्रीकांत माने यांच्या हस्ते त्यांचा आम्ही सत्कार करतो. प्लीज उमेश देशमुख सर समोर या. धन्यवाद. आणि उमेश देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी फक्त 2 शब्द आपल्या मार्गदर्शनावर बोलावे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मेव श्री गुरुवरे नमः. विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं खुली केली त्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वराज्य जननी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजीराजे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध या सर्व महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो. या शाळेचे माजी शिक्षक स्वर्गीय मुंडे सर, स्वर्गीय बालासाहेब देशमुख सर, स्वर्गीय साबळे सर, स्वर्गीय सुरटकर काका, स्वर्गीय पायगन सर, स्वर्गीय आंबोले काका यांना मी विनम्र प्रणाम करतो. आज सन 2003च्या SSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला, अशा या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या पंडित नेहरू विद्यालयाचे माजी प्राचार्य सन्माननीय राजेंद्र सर, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले अतिथी देवो भव, ज्यांनी या अगोदर वाशिममध्ये पंचायत समितीला ते गट शिक्षणाधिकारी होते, नेहमी आम्हाला मार्गदर्शन करायचे. आज ते प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय रिसोड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय बाजर साहेब, या शाळेचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय देशमाने सर, सन्माननीय BN चव्हाण सर, सध्याचे प्राचार्य गरजकर सर, सरकटे सर, या शाळेचे माजी विद्यार्थी आणि माझ्या समोर बसलेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. सुरुवातीला मी सांगू इच्छितो की या पंडित नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची स्थापना 1966 मध्ये झाली आणि जवळपास या 53 वर्षाच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ असेल की सन 2003च्या विद्यार्थ्यांनी असा हा कार्यक्रम आयोजित केला. आणि खरोखर या सर्वांचं मी जोरदार एकदा टाळ्या वाजवून स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या माजी शिक्षकाविषयी सांगायचं झाल्यास त्यामध्ये राजेंद्र सर असतील,
माने सर असतील, एक कडक शिस्त कशी असायला पाहिजे हे ज्यांनी आम्हाला शिकवलं ते म्हणजे आमचे राजेंद्र सर. आजही मराठीचा पेड आमच्या कानामध्ये गुंजतो, तो म्हणजे कोणाचा? तो माने सरांचा. सरांच्या जे आजच्या थोड्याशा कविता आहेत, जवळपास मी 99ला मॅट्रिकला होतो, आजही त्या कविता माझ्या काही पाठ आहेत. जास्त पाठ नाही पण थोडेफार शब्द मला आठवतात. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याचा अंकुशाचा मार, हे आजही माने सरांचे जे शब्द आहेत आमच्या कानात गुंजतात. एक 10वीला असताना एक मला मराठीचा धडा होता, पाचवा धडा होता. अंदमानातून सुटका विदा सावरकर यांचा. विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे लेखक होते. म्हणजे ते माने सरांचे आज जवळपास 25 वर्षापासून शिकवलेले आजही मला धडे आठवतात. त्यांचा एक शब्द मला खूप चांगल्या रीतीने आठवतो. एक जबरदस्त वाक्य त्या अंदमानातून सुटका या धड्यात होतं. असे विद्यार्थी समोर बसलेले असायचे आणि सर समोर शिकवायचे आणि अचानक सर म्हणायचे, बाबा तो पा भारत, ते पा त्याचे नील सिंधू जलधौत चरण तल. हे वाक्य सरांचं आजही आम्हाला आठवते. खूप चांगला असा स्टाफ. देशमाने सरांचं गणित टिंबापासून सुरुवात करायची, टिंबापासून. तर आज मला अल्फा बॅटा गॅमाच्या पलीकडे नेऊन ठेवलं, म्हणून आज मी एक गणिताचा शिक्षक म्हणून आज मी इथे कार्यरत आहे. शिक्षक प्रसारक मंडळ कासोळा. सुरुवातीला मी सैनिकी शाळेत 2 वर्ष होतो. त्यानंतर माझा अप्रूव्हल अशाच पंडित नेहरू विद्यालयासारख्या यशवंतराव चव्हाण विद्यालयामध्ये तिथं झालं. आज ते मी गणित विषय म्हणून एक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ती कृपा आमच्या CM देशमाने सर आणि देशमाने सर, दोन्ही देशमाने सरांची आहे. माझे काही जुने शिक्षक अजून त्यांची मला आठवण येते, त्यांचं नाव घेण्यास मी विसरलो. स्वर्गीय जोशी सर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी शिकवायचे. खूप आठवणी या शाळेच्या आहेत. या शाळेनं या समाजाला खूप मोठं असं योगदान दिलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात इथून खूप मोठमोठ्या पदावर या शाळेतून अधिकारी सध्या कार्यरत आहेत. त्यामध्ये RTO म्हणून पडगाण साहेब असतील, चंद्रपूर इथे CO म्हणून नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विजयकुमार सरनाईक असतील, कारंजा इथे गट शिक्षण अधिकारी म्हणून श्रीकांतजी माने असतील. मला वाटतं 1990च्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या मेरिटला खूप महत्व होतं आणि त्या महाराष्ट्रात एक नाव झळाळलं होतं मेरिट मध्ये, 10वीचा मेरिट म्हणून. माझ्या अगोदर आणि तो विद्यार्थी असेल भारुका साल मला आठवत आहे, पण त्यावेळेस पंडित नेहरू विद्यालयाचं नाव खूप मोठं झळकलं होतं आणि मेरिटला खूप महत्व होतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्या दिशेने वाटचाल करायला पाहिजे. कोरोनाच्या महामारीमध्ये आपले 2 वर्ष गेलेले आहेत. तुम्ही सुद्धा धैर्याने खचून न जाता एक यशस्वी वाटचाल करायला काय हरकत नाही. चांगल्या क्षेत्रामध्ये जा, एक चांगलं नेतृत्व करा. एक वाक्य आहे, एक खूप सुंदर वाक्य आहे, इंग्रजीमध्ये थोडंसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्ही सांगते एक नेत्याविषयी, पण एक इंग्रजी वाक्य लीडर, LEADER, त्याचा अर्थ नेता होतो. पण त्या लीडर या प्रत्येक शब्दातून जर तुम्ही स्पेलिंग मधला जर एक त्याचा अभ्यास जर केला तर यल फॉर, तुम्ही जर नेतृत्व चांगलं शिकायचं असेल तर या वाक्याचं थोडंसं अवगत करा. L फॉर लव्ह फॉर फिलोबिनीज, सहकार्याविषयी आपली एक प्रेमभावना असली पाहिजे. E फॉर इफिशियन्सी इन वर्क, कार्य करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. ॲबिलिटी टू सॅक्रिफाईस, आपली त्याग करण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. रेडीनेस टू फेस हर्डल अँड सेटबॅक्स, अडथळे आणि पिछाड सहन करण्याची शक्ती सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. या शाळेतून खूप चांगलं घेण्यासारखं खूप आहे. काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं तुमच्या हातात आहे. खूप चांगला शिक्षक वर्ग सध्या इथे कार्यरत आहे. त्यांच्याकडून तुम्ही जेवढं काय घ्याल तेवढं खूप कमी आहे. म्हणून चांगलं घेण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उमेश देशमुख सर. यानंतर मी मार्गदर्शन करण्यासाठी बोलवतो आदरणीय आपले माजी शिक्षक आदरणीय सरकडे सर यांना. सर कृपया आम्हाला मार्गदर्शन करा.
पंडित नेहरू विद्यालय कवठा चिखली या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हा जो विद्यार्थी मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरोखरच अतिशय अशा प्रकारचा प्रशंसनीय आहे आणि तो आमच्यासारख्या वयोवृद्ध शिक्षकांना स्मरणात राहण्यासारखा आहे। ही जी पवित्र भूमी आहे, शिक्षणाची पवित्र भूमी आहे, या पवित्र भूमीमध्ये आम्हाला या ठिकाणी येण्याचा जो एक प्रकारची संधी या विद्यार्थ्यांना आम्हाला घडून दिलेली आहे, त्यांचे स्मरण आमच्या आठवणीमध्ये नेहमी करता राहील अशा प्रकारचा हा कार्यक्रम या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला आहे। खरोखरच आपण धन्यवादास पात्र। या विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान या पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी साहेब बादल साहेब या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहे। त्यानंतर या शाळेचे प्राचार्य करतकर सर, माजी प्राचार्य देशमाने सर, देशमुख सर आणि या ठिकाणचे प्रवेशक श्री देशमाने सर आणि बराचसा या ठिकाणी आदरणीय हे व्यासपीठ माझे सहकारी आजी माजी शिक्षक आणि आजी माझे सर्व माझे विद्यार्थी आणि माझ्या स्मृतीला माझ्या मुलीच्या स्मृतीला उजाळा देणाऱ्या माझ्या मुलीच्या सर्व सहकारी मैत्रिणी आणि मित्रांनो, खरोखरच मी आपला फार खूप भारी आहे। माझ्या मुलीचं आपण फार मोठं स्मृती या ठिकाणी मला घडून दिलेलं आहे। माझ्या मुली आपल्यामध्ये दिसतात, मला दिसतात। खरोखरच मी आपला आभारी आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे खूप आपल्यासाठी अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी बरेच काही सांगण्यासारखं आहे, परंतु बराच या ठिकाणी अवधी गेलेला बराचसा वेळ गेलेला आहे आणि आपण तसंच या ठिकाणी जवळजवळ 11 पासून जवळजवळ 2:30 पर्यंत म्हणजे 1:30 पर्यंत या ठिकाणी सारखे या ठिकाणी उपस्थित झालेला आणि तुमचे या ठिकाणी जास्त अशा प्रकारचा त्रास नको। तुमचे सर्व विद्यार्थी तुम्ही आमच्या स्मरणात आहात। खरोखरच विद्यार्थी अशा प्रकारचे विद्यार्थी जर लाभले तर खरोखरच्या देशाचा चांगल्या प्रकारचं भवितव्य आहे हे मी या ठिकाणी पुन्हा तुम्हाला सांगतो। विद्या विनय शोभते। विद्यार्थी म्हणजे त्याच्या ठिकाणी विद्या आणि विनय म्हणजे नम्रता आणि विद्या हे जर दोन्ही जर तुमच्या अंगी असल्या तर नम्रता त्या ठिकाणी असेल तर आपल्याला खरोखर तुमच्या कोणत्याही ठिकाणचा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही। आम्हाला अभिमानाने सांगावं वाटते या ठिकाणी आमचे श्रीकांत माने हा आमचा विद्यार्थी अतिशय अशा प्रकारचा अज्ञाधारक विद्यार्थी होता आणि तो आज या ठिकाणी शिक्षक आमच्या भूषण आहे आणि खरोखरच असे विद्यार्थी आपल्यातून निर्माण व्हावे आणि आपल्या देशाचं आपल्या कुटुंबाचं आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करावं। आपल्या आईवडिलांच्या आपल्या भावकीच्या किंवा आपल्या नातेवाईकांची किंवा जवळचे कोणी आपल्याला या शिक्षण क्षेत्रामध्ये जो कोणी मदत करत असतो ते खरोखरच आपल्याकडून काहीतरी अपेक्षा करत असतात। तर अशा प्रकारच्या अपेक्षा तुम्ही चांगल्या प्रकारच्या पूर्ण करावा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि मला या ठिकाणी बोलण्यासाठी आयोजकांनी जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि आपण हा जो कार्यक्रम केलेला आहे हा कार्यक्रम बाकीच्या विद्यार्थ्यांनी याची पुनरावृत्ती करावी। हा एक प्रकारचा इतिहास तुम्ही घडवलेला आहे आणि इतिहासाचं पुनरावृत्ती या ठिकाणी मागचं अवलोकन या ठिकाणी विद्यार्थ्यांचं केलं आहे। अशाच प्रकारचा कार्यक्रम आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून व्हावा अशा प्रकारची अपेक्षा करून मी या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर। यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय वादळ सर यांना। सर्वप्रथम विद्येची आराध्य दैवत सरस्वती मातेला अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमुख सर, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आमच्या माने साहेबांचे मित्र आणि विद्यार्थी मित्र, मी काय मार्गदर्शन काही करत नाही मला लक्षात। कारण काय माहिती का, हे पुरं कंटाळलेले सगळी म्हणजे अलंकारिक भाषेत, शुद्ध भाषेत, पुनेरी भाषेत जेव्हा बोलणं चालू असते तेव्हा जे वयानं मोठे आहेत त्यांना करमते, म्हणजे वयानं लहान आहेत त्यांना नाही करमत। त्याच्यामुळे वर जो बसेल तो असाच बोलणार। कसा बोलणार? काय मास्तराला झड लावा आणि ती पद्धतच असते।
जेव्हा शिकतात, जेव्हा शिकायला असतात ना, तेव्हा तुमच्यासारखेच आम्ही होतो. आम्ही काय फार बुद्धिमान होतो अशातला प्रकार नाही. हा जो माजी विद्यार्थी एक कार्यक्रम ठेवला, याच्यात 2 बेनिफिट झाले. तर एक माझे विद्यार्थी आले तर आणि माझे शिक्षकही आले. म्हणजे माझी विद्यार्थ्याची माझी शिक्षकासोबत भेट झाली आणि माझी शिक्षक विद्यार्थी म्हणजे मित्र जे होते स्वतः मित्र त्यांचीही भेट झाली. अतिशय चांगला कार्यक्रम आयोजन केलेला आहे. मित्राची भेट होण्यासाठी कार्यक्रम ठेवणं हे फार चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटत नाही की जे जुने मित्र इथे येऊन बसले तर त्यांनी तर करमत असेल, एखाद्या तरी करमत असेल असं एखाद्याला सांगावं बरं की मला बघ खरंच आता 2 तासापासून करमत आहे. 2 तासापूर्वी करमत होतं, 11च्या आधी करमत होतं, 11च्या नंतर करमायला लागलं का सांगा तुम्ही. खरं सांगा एवढंच आहे नक्की. जीवन आहे त्याच्यामुळे कसं हे जीवन आणि हे जीवन आता जुन्या गोष्टी जुन्या आठवणी मला इथं उजाळल्या. काय होते माहिती का, असंही वाटते सर की दप्तर पुन्हा शाळेत हे विचारण्याचा एकच उद्देश होता. हे विचारण्याचा एकच उद्देश होता की काय बोलू नका, मागचे पण बोलू नका, समोरचे पण बोलू नका. विचारण्याचा उद्देश एकच होता की आपण जेव्हा शाळेत येतो, जेव्हा शिकतो, तेव्हा शाळेत या वाटत नाही. आणि जेव्हा शाळा सोडून जातो तेव्हा पुन्हा त्याच शाळेत येऊन बसा वाटते. शाळेत असताना भांडणं करायची, शाळा सोडली मग प्रेम उतू जाते. तसं नाही झालं पाहिजे. आम्हाला सुद्धा एकमेकांच्या सोबत फार काही करमत नाही. कारण काय झालं आजकाल, जसं सरांनी सांगितलं मग खरं वय 25 वर्ष, बाकी नंतरचं जे काय असेल ते. कोणतरी सांगितलं घाव घातले, घाव नाही घातले. जेव्हा रट्टे दिले जातात तर तेव्हा पुढे शिकले जातात. आणि खरंच वय असते माणसाचं एक 25 वर्ष. सरांनी खूप सांगितलं. आजकाल जर विचार केला तर वय फक्त तुमचं जास्तीत जास्त 16 वर्षापर्यंत, 10व्या वर्गापर्यंत. आपण काय करतो, पहिल्या वर्गापासून शाळेत येतो. खराब बोलणारा शिक्षक, मारणारा शिक्षक वाईट, प्रेमानं बोलणारा शिक्षक चांगला. देशमाने सर खूप चांगले, का मारतच नाही ते. देश काढलं तर माने खराब, का तर माने फक्त रट्टी देते, ऐकत नाही. तर दोन्ही गोष्टी पाहिजे असतात. खरं वय असते फक्त आजकाल 16 वर्षापर्यंत. कारण पूर्वी शिक्षणाची खूप मोठी स्पर्धा नव्हती. प्रत्येकाला नोकरी करावं, प्रत्येकाला खूप मोठा व्यवसाय करावा, प्रत्येकाला खूप खूप पैसा कमवावा असं काही कोणाला वाटत नव्हतं. पण आजकाल त्या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आहेत. मुलगा किंवा मुलगी कोणी असो, मुलाचा जन्म झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पासून आई वडील त्याला शाळेत टाकण्याचा विचार करतात. कंडिशन अशी आहे की काही शाळेत 3-4 वर्षापूर्वीच त्या शाळेत त्याची ऍडमिशन घेऊन ठेवावं लागते, त्याच्या नावाची बुकिंग करून ठेवावं लागते, अशी परिस्थिती. त्याच्यामुळे आपलं वय 25 वर्ष सुटलं, आता 16 वर्ष झाले. या 16 वर्षाच्या वयापर्यंत शांत बसा. मागचे खोलीतले सांगा, बडबड कमी करा, मला तिकडे रस्त्यावर हात चालला म्हणून. 16 वर्षापर्यंत 2च गोष्टी करायच्या. एक अतिशय जिवलग मित्र तयार करायचे, आणि दुसरी गोष्ट मी आधीच सांगितलं की माने असो, बादल असो की हिंबाडे असो, कधी कादळंबाचे सर असो, तुमच्यापेक्षा जास्त कोणी हुशार नव्हते. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. या कोणालाही विचारायचं की 10व्या वर्गात तुमचं पर्सेंटेज किती आहे. तेव्हा स्पर्धा नव्हती आणि विशिष्टच मार्काला खूप व्हॅल्यू होतं. मुलं कमी शिकायचे. आता फक्त 2च गोष्टी करायच्या. तर एक तर जीवाला जपणारे, आपल्या अडीअडचणीत सोबत राहणारे मित्र तयार करायचे, आणि 10वीत चांगले मार्क पडतील त्यासाठी अभ्यास करायचा. अभ्यास फार जास्त नाही करायचा. एक माझं वैयक्तिक लॉजिक आहे, मान्यता आहे. माझं एक वैयक्तिक लॉजिक आहे की 10व्या वर्गात असताना 10वी काय करू,
दहावीतले आहेत का मुलं काही इथं? नक्की. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. कोरोनाचा काळ होता, आता संपलेला आहे, आता परीक्षा होणार आहे. पण एक वैयक्तिक लॉजिक आहे की जो मुलगा 10व्या वर्गात असतो त्या मुलानं शाळेशिवाय जितके विषय असतील तितके तास अभ्यास करायचा. किती तास? तितके तास शाळेशिवाय. शाळा जर तुमची 11 ते 5 असेल किंवा 10 ते 5 असेल तर 6 तास एक्स्ट्रा अभ्यास करायचा. म्हणजे 6 ते 9 आणि सकाळी 6 ते पुन्हा 9. शाळा सुटल्यानंतर 1 तास खेळायचं, 9 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, 9 वाजता जेवण करायचं, झोपायचं, सकाळी पुन्हा उठायचं, 6 ते 9 अभ्यास करायचा, आंघोळ वगैरे करायची, जेवण करायचं, पुन्हा शाळेतून बसायचं. एवढा जरी अभ्यास केला ना तर तुम्हाला वाटतील तितके मार्क मिळतात. फक्त एक पथ्य पाळलं गेलं पाहिजे. या 3 तासात आणि शाळेच्या वेळात लक्ष इतर ठिकाणी नसलेलं पाहिजे. लक्ष इतर ठिकाणी नसलं पाहिजे, तरच ह्या गोष्टी शक्य होऊ शकतात. 12वीचा विद्यार्थी 12वीच्या विद्यार्थ्यानं अर्धा तास वाढवून घ्यायचा अभ्यासासाठी. 1.5 तास एका विषयात द्यायचं. एवढं जर आपण पथ्य पाळलं, एवढा जर अभ्यास केला ना तर तुम्ही कधीच मागं पडत नाही. आणि नोकरी आता माने साहेब जे चाललं सगळ्याचं आमचे माने साहेब. माने साहेबांची खुर्ची एकच आहे. कारंजा तालुक्यात गट शिक्षणाधिकाऱ्याचं पद एकच आहे. रिसोड तालुक्यात एकच आहे. कलेक्टरचं पद एकच आहे. सीओचं पद एकच आहे. जरुरी नाही की आपण तेच बनलो पाहिजे. तुमच्या शाळेत जेवढे विद्यार्थी नाही तर तेवढ्या प्रकारच्या नोकऱ्या या जगात सध्या उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे हेच झालं पाहिजे किंवा तेच झालं पाहिजे. आपल्याला जे आवडल त्या क्षेत्रात नोकरी केली पाहिजे. आणि नोकरी करत असताना जिथे आपण नोकरी करू त्या आपल्या क्षेत्रात आपले जुने मित्र सुखात सोबत नसले तरी चालतील, दुःखात सोबत असले पाहिजे. आणि आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणी सुद्धा शाळेतल्या पेक्षाही चांगले म्हणा किंवा शाळेसारखे मित्र म्हणा आपण सोबत निर्माण केले पाहिजे. मी मानेचं पण उदाहरण देतो. मानेचं माझं श्रीकांत हे बोललो गाडी समोरचे हिरवं शर्ट थांबून व्हायचं 2 मिनिट फक्त. श्रीकांत माने आणि मी आम्ही दोघं काही क्लासमेट नाही ना का पुढच्या कधीचे रूममेट आहे. आम्ही व्यवसायात आल्यानंतर म्हणजे आमच्या नोकरी झाल्यानंतरचे सहकारी मित्र आहे. आम्ही दोघंही असे की नोकरी करत असताना त्यांनाही आमचेच मित्र आमच्या सोबत राहणारेच आम्ही एकमेकाला अडचणी बऱ्याच वेळा आणण्याचा प्रयत्न केला. मला तरी वाटते आम्ही दोघंच असे आमच्या जिल्ह्यात आमच्या डिपार्टमेंटला की आम्ही दोघांना तो अडचणीत असताना किंवा मी अडचणीत असताना एरवी तर आम्ही काही संपर्क ठेवला नाही. पण जेव्हा आमच्या दोघांवर 1-2 वर्षात जी अडचण आली असेल त्या अडचणीत असे काही सोबत राहिलो का त्याच्यासाठी माझी नोकरी केली तरी चालेल, माझ्यासाठी त्याची नोकरी केली तरी चालेल. इथपर्यंत आम्ही मित्रत्व जपलो. आणि जेव्हा त्याला माझी गरज होती तेव्हा तो माझ्याशी भांडायचा. तो मला दादा म्हणते किंवा साहेब म्हणते तर दादा म्हणून साहेब म्हणून तो माझ्याशी भांडायचा. का? त्याला एवढा विश्वास होता की मला जरी प्रॉब्लेम असेल आपण बाजळ साहेबांना भांडलो जरी शिव्या जरी दिल्या तर बाजळ साहेब आपल्या विरुद्ध काहीच करणार नाही, आपल्या सोबतच राहणार. एवढी खात्री आपण मोठं झालेलं असताना सुद्धा माणसात असली पाहिजे. असे मित्र कमवले पाहिजे. मी सुद्धा तेच केलं. जेव्हा मी प्रॉब्लेम मध्ये होतो तेव्हा मी मानेला शिव्या दिल्या. कधी फोन करायचो, मला झोप लागली नाही का त्याला फोन करायचा, मला जागा लागा त्याला फोन करायचा. आमचं दोघांचं एकमेकांचं सर्व. आमचे सीओ आम्हाला त्रास द्यायला बसलेले आणि आम्ही एकमेकांसोबत राहायला बसलेले. खूप अति त्रास झाला. पण आम्ही दोघांची सोबत काही सोडली नाही. आमच्या सोबत राहणारे जे आमचे मित्र होते, मित्र म्हणाल काय हरकत नाही, शिकलो आम्ही त्याच्यापासून. ते आपण दोघं सोबत राहायला तिकडे तेव्हा हा लहान आहे आमच्यात नवीन आहे जपतील ते आपल्याला किंवा ते आपण ऐकतील. इथपर्यंत आम्ही दोघांना सोबत राहून अडचणीत सोबत राहून मदत केली. अशी मदत आपल्या जीवनात लहानपणापासून तर शेवटपर्यंत झाली पाहिजे.
आता तुम्ही मानेचे मित्र किंवा जुनेचे मित्र असाल, कदाचित काही शेती करत असतील, काही नोकरी करत असतील. असं जरुरी नाही की एकाच क्षेत्रात असलो म्हणजे एकमेकाला मदत होईल. कोणाची मदत हो का नो, तुम्हाला मानेची 100% मदत होणार आहे. कारण आपल्याला आपल्या मुलांसाठी ऍडमिशन घेण्याचा खूप मोठा प्रश्न बऱ्याच ठिकाणी निर्माण होते. पहिल्या वर्गापासून ते 12वी किंवा 12वीच्या पुढे सुद्धा. तर तुम्ही जर श्रीकांत जर तुमचं चांगलं असेल तर श्रीकांत तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही शाळेसाठी, कोणत्याही कॉलेजसाठी तुमची तिथे ओळख देऊन तो तुमची ऍडमिशनसाठी तुम्हाला मदत करू शकते, नक्कीच करू शकते. कारण आम्ही शिक्षण विभागातले लोक आहेत, महाराष्ट्रात कुठे ना कुठे आमचं कोणी आहेच. मग अशा मित्रत्व जपा की लग्नाला नाही गेलं तरी चालेल, पण अडचणीच्या काळात आपल्याला तो आवाज देऊ शकला पाहिजे किंवा आपण त्याला आवाज देऊ शकलो पाहिजे. कोणीही कोणाच्याही कामात करू शकते. बोर झाले काय? हो, नक्कीच झाले, काय हरकत नाही. 10वीतल्या मुलांना, 12वीतल्या मुलांना शुभेच्छा. पण खरंच अजून वेळ गेलेली नाही. कोणती कोरोनाची वेळ गेली नाही आणि परीक्षेची वेळ गेली नाही, शाळेची गेली नाही, पण वेळ गेली. 10वीच्या मुलांसाठी उरले 4 महिने, 12वीच्या मुलांसाठी उरले 3 महिने. तरी सुद्धा ज्यानं आजपर्यंत 10वीच्या मुलानं आणि 12वीच्या मुलानं, ज्या मुलानं आजपर्यंत एकही घंटा अभ्यास केला नसेल शाळा सुरू नसल्यामुळं, त्याचीही वेळ गेलेली नाही. 12वीच्या मुलाचा 3 महिन्यात 60% पडतील एवढा अभ्यास आजही होतो. फक्त इतर सगळ्या गोष्टी सोडून तेवढंच करावं लागते. आणि 10वीचं तर 4 महिन्यात कुठे जाते. शिक्षकाचे मोबाईल नंबर घेऊन ठेवायचे. शाळेत होतेच सगळे आपल्याला जे विषय शिकवतात ते शिक्षकाचे मोबाईल नंबर घेऊन ठेवायचे आणि मोबाईलचा एक चांगला यूज करायचा. रात्री जितके वाजता पुस्तक वाचत बसलो, जे आलं नाही तितके वाजता त्या मास्तरला फोन करायचा, म्यान करून टाकायचं. आणि आता एकही शिक्षक नाही, की जो तुमचा फोन उचलणार नाही, असा एकही शिक्षक नाही जो दुसऱ्याशी येऊन तुम्हाला इथं मारेल. मारलंच पाहिजे. मगाशी सांगितलं की त्याच्यावर घाव घातले तेव्हा त्या दगडाचा मारुती झाला. याचा अर्थ काय? रट्टे दिला तेव्हा त्याचा देव झाला. तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर या पहिले यायचे रट्टे खा लागतील. ते रट्टे सहन करा आणि आपलं भविष्य, आपलं फ्युचर उज्ज्वल करून घ्या. एवढंच बोलतो. आयोजकांनी मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, थोडंफार काही यांच्या भाषेत का होईल घराने लावलं, झड लावण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं व आपल्याशी संवाद साधला साहेबांनी. त्यानंतर कार्यक्रमाचा सिक्वेन्स थोडा आपण बदलला होता, परंतु विद्यार्थ्यांच्या मनोगतामध्ये एक नाव राहिलेलं आहे. आपल्या माझी विद्यार्थिनी तृप्ती सर नाही, हे आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांना मी आमंत्रित करतो. मी मधातूनच चाललो, कारण एक परत बरं झालं तुम्ही सगळेजण येतो. रिक्वेस्ट करतो तुम्हाला किंवा आमच्या प्रशासनाच्या वतीने विनंतीही करतो किंवा जे शिक्षक असतील त्या शिक्षकांना आदेशही देतो. यायचं याच्यामुळे उशीर झाला. 11 वाजता बोलवलं होतं, पण सध्या कोविड लसीकरण सुरू आहे. दिवसभर म्हणजे निघल्या झोपेतून उठण्यापासून म्हणण्यापेक्षा झोपच त्या कोविडच्या लसीकरणानं उघडल्या चालली. आमची झोपेतून उठायच्या पहिलेच फोन येतात, लसीकरण सुरू होऊन जाते. तहसीलदार साहेबांना बोललो होतो म्हणून इकडे यायला वेळ झाला. नंतर तागडे साहेबांनी काम सांगितलं त्याच्यामुळे वेळ झाला. आणि जाता जाता इथं बसल्या बसल्या तहसीलदार साहेबांची फोन येऊन गेली, इथं असं नाही, तिथं तसं नाही, इथं लसीकरण कमी व्हायला लागलं, तुम्ही जा. जायचं होतं वाघीला, गोवर्धनला, आता तोंड इकडे केलं होतं, पुन्हा तोंड इकडे करायचं. लोक जे वय आहे ते आताच आहे, नंतर बैलासारखं ओझच व्हावं लागतं. विनंती ही आहे, मी जातो त्यासाठी क्षमाही मागतो, पण विनंती ही आहे की इथं आता बरेच पालक येतात, बरेच विद्यार्थी येतात. सध्या कोविडचं लसीकरण आरोग्य केंद्रात किंवा प्रत्येक गावात मोफत सुरू आहे.
मोफत सुरू बिलकुल 100% मोफत. आणि सांगितलं जाते ताप येते, थंडी वाजते, कोणी मरते, काही नाही. कोणत्या लसीकरणानं कोणी मेल नाही. आम्ही 2-2 डोस घेतले तर आमचा 3रा डोस घ्यायची तयारी, बूस्टर डोस. काही मरत नाही, काहीच होत नाही. प्रत्येक विद्यार्थ्यानं आणि प्रत्येक शिक्षकानं, तुम्ही बाहेरगावचे जरी असता सगळे विद्यार्थी, अकोला, बुलढाणा, अमरावती, कुठलेही, आपल्या घरातल्या, आपल्या कुटुंबातल्या किंवा आपल्या नातेवाईकातल्या ज्या व्यक्तीनं कोविडची लस घेतली नसेल, किमान पहिला तरी डोस त्यांनी आपल्या घरच्यांना गेल्यानंतर उद्याच घ्यायला सांगावा, ही विद्यार्थ्यांना विनंती आणि आपल्या शिक्षकांना सूचना म्हणा किंवा आदेश म्हणा, एवढं बोलतो. आणि मी इथून निघण्याची तुमच्याकडून परवानगी घेतो. धन्यवाद. मला माहिती आहे खूप वेळ झाला, कारण की माझ्याजवळ बसलेल्या मुलींनाही कंटाळा आला होता. त्या म्हणतात कधी आटपतात. पण मी थोड्या शब्दात मनोगत व्यक्त करते. फार काही आठवणी सांगणार नाही, पण एवढं सांगते की शिक्षक लोकांची आठवण आतापर्यंतही येते. जेव्हा आम्ही पालक झालो तेव्हा आम्हाला समजलं की सर काय होते आणि सर काय सांगत होते, आम्ही काय शिकायला पाहिजे होते. जेव्हा आता ऑनलाईन क्लासेस झाले, माझ्या मुलाला जेव्हा मी सांगते, तो म्हणते तुझे टीचर कसे शिकवत होते, तेव्हा मला प्रत्येक शिक्षकाची आठवण येते. तेव्हा मी प्रत्येक सरांचं नाव घेते, मला या सब्जेक्टला हे होते. या शाळेत खूप काही शिकण्यासारखं होतं. आदर्श विद्यार्थी असं तर नाही म्हणणार, कारण की सगळे सर बसलेले, कुठं नाही बोलणार, पण चांगलं होतं. आम्ही अनादर कधी केला नाही, बाकी सगळं चांगलं होतं. सरांनी प्रत्येक वेळेस खूप चांगले सल्ले दिले आणि ते सल्ले कामी पडले. आज माझ्याजवळ पदवीय पण पद नाहीये. मी MA BEd केलं. त्यानंतर असं वाटलं की जेव्हा मी पाठ घ्यायला जात होती शाळेत, तेव्हा मला समजत होतं की सर लोक किती म्हणजे आत्मीयतेने शिकवायचे. त्यांना असं वाटायचं होतं की आपण एका दिवसात किती ज्ञान देऊ मुलांना. जेव्हा मी पाठ घ्यायसाठी समोर जायचे, तेव्हा मुलांचं ती गडबड, गोंधळ, ऐकलं नाही, ते पाहिल्यानंतर असं वाटायचं की आपण ही चूक केली, की आपण सरांचं ऐकत नव्हतो. आपल्याला असं वाटत होतं लेक्चर कधी संपते आणि आपण कधी बाहेर जातो. पण मी आता या विद्यार्थ्यांना असं सांगेन की असं करू नका. जी चूक आम्ही केली ती तुम्ही करू नका, कारण की सरांकडून खूप काही शिकण्यासारखं असते. आणि शाळेची आठवण ही माणूस आयुष्यात कधीच विसरत नाही. आजही येते. आज इथं बसलो, त्यानंतर आम्ही कुठे बसत होतो, कसे खेळत होतो, ही सगळी आठवण आज आली. त्यामुळे माझी त्या शिक्षकाची मला आठवण येते आणि मी त्याचे आभार मानते की त्यांनी इथे उपस्थिती दर्शवली. बस माझी मी 2 शब्द. धन्यवाद तुमचे. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले माजी प्राध्यापक BN चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष आरबी सर, आताच जे या ठिकाणी उपस्थित होते परंतु नाही त्याचे बाजळ साहेब, माझे मित्र CM देशपांडे सर, माने सर, सर्व या ठिकाणी जेही सेवानिवृत्त झाले असतील ते, आणि सध्या जे या ठिकाणी कार्यरत आहेत असे प्राचार्य गरजकर सर, पर्यवेक्षक CM देशपांडे सर आणि पूर्ण स्टाफ, या ठिकाणी जमलेले जेही माझे विद्यार्थी आहेत, त्यांनी हा सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे. कुणीतरी असं म्हटलेलं आहे की या शाळेच्या कारकिर्दीत, शाळेच्या इतिहासामध्ये हा पहिलाच सोहळा आहे. खरी गोष्ट आहे. आणि खरोखर हे असे गेट टुगेदर अशा प्रकारचे कार्यक्रम हे जे आता या ठिकाणी शिकत आहेत, तर या विद्यार्थ्यांनी ठेवायला पाहिजे. असो, शिक्षकेतर कर्मचारी यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. आपल्या शाळेची सुरुवात ही 1966 मध्ये झाली आणि त्यावेळेस स्वर्गीय बाबासाहेब सरनाईक, स्वर्गीय काकाजी आणि
गुरुजी अर्थात किसनराव गुरुजी या सर्वांनी या शाळेसाठी भरपूर केलेलं आहे. आज या ठिकाणी जी की इमारत उभी आहे, मागची जी इमारत उभी आहे, तर त्या सर्वांच्याच प्रेरणेने हे सर्व शक्य झालेलं आहे. आज या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यांच्याशी मी बोललो, परंतु त्यांनी सांगितलं की नाही हा तुमचाच कार्यक्रम आहे सर, आम्ही जर त्या ठिकाणी आलो तर तुमच्यावर एक बॉदरेशन होईल. त्या बॉदरेशन येईल आपले राजू शेठ, राजकुमार वाटिया वास्तविक ते नेहमी या ठिकाणी लक्ष देतात. जे काही एक शिस्त आहे, शिस्त लावण्याचा प्रयत्न ते करतात. माझ्या विद्यार्थी मित्रांनो नाही, माझ्या बांधवांनो म्हणणार जे माझे विद्यार्थी आहेत, कारण ते आज माझ्या बरोबर वयाने आहेत. मुली पण या ठिकाणी आहेत. विद्यार्थीने काही चांगल्या पदावर असतील, काहींचे मिस्टर चांगल्या पदावर असतील, आणि जे या ठिकाणी माझे विद्यार्थी आहेत ते खरोखर इथं म्हणे खूप भाग्यवान आहेत, जे मोठमोठ्या क्षेत्रामध्ये आहेत. या ठिकाणी श्रीकांत माने सर, त्यानंतर बरेच काही असे या ठिकाणी विद्यार्थी आहेत की जे मोठमोठ्या पदावर आहेत, फॉरेनमध्ये सुद्धा आहेत. या ठिकाणी काही शिकलेले, सायन्समध्ये शिकलेले आहेत, ते MBBS सुद्धा करून आलेले आहेत बाहेरच्या देशामध्ये जाऊन. तर असे विद्यार्थी या ठिकाणी आमच्या वेळेस घडलेले आहेत. बंधूंनो, तुम्हाला सांगायचा उद्देश एवढा की मी 11वी-12वीला इंग्रजी शिकवत असताना इंग्रजी आणि इतिहास हे 2 विषय माझ्याकडे होते. म्हणजे फ्रॉम द बिगिनिंग टू एंड, म्हणजे अपॉइंटमेंट टू रिटायरमेंट, तोपर्यंत सुरुवातीपासूनच हे 2 विषय इंग्रजी आणि इतिहास हे माझ्याकडे होते. आणि तुम्हाला ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल, परंतु 12व्या वर्गात जे विद्यार्थी असतात हे 18 वर्षाचे असतात. आणि या 18व्या वर्षामध्ये त्या मुलांचा अपमान जरी केला तर त्यांना फील होते. तर प्रत्यक्षामध्ये मी त्यांना मारलेलं आहे, वर्गामध्ये मुलींसमोर देखील मारलेलं आहे, परंतु कुठल्याही विद्यार्थ्यांनी त्याच्याबद्दल प्रशब्द सुद्धा काढलेला नाही. आणि मी तुम्हाला या ठिकाणी उपस्थित असतील आमचे कॉन्स्टेबल आहेत या ठिकाणी, तर मी तुम्हाला शिक्षणाबद्दल कधीच शिक्षा केलेली नाही. शिक्षा केलेली आहे फक्त कशासाठी? शिस्तीबद्दल. एकतर समजा मुलींच्या बाबतीमध्ये किंवा बाकीची वर्ग शिस्त असेल किंवा बोलत असतील तर अशा प्रकारच्या बाबतीमध्ये मी शिक्षा केलेली आहे. आणि आज जे तुम्ही मोठमोठ्या पदावर आहेत, बरेच विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे नाव घेत आहेत त्या शिक्षकांचं की बुवा या शिक्षकांनी आम्हाला असं शिकवलं. आणि शिक्षक जे आहेत अगदी सुरुवातीपासून तर मरेपर्यंत तो विद्यार्थीच असतो, कारण शेवटपर्यंत तो शिकवत असतो आणि शिकत असतो. आता या ठिकाणी मी 32 वर्ष सेवा केलेली आहे आणि 32 वर्ष मी तुम्हाला सांगतो की अगदी प्रामाणिकपणे या ठिकाणी सेवा केलेली आहे. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा मी शिकवलेले आहे. आता तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आली की मारुतीची, देशपांडे सरांनी नाव घेतलं की या ठिकाणी मारुती आहे. आता समजा 2 दगड आहेत, त्या दोन्ही दगडापैकी एकावर तो जो कारागीर असतो त्याने छन्नी मारण्याचा प्रयत्न केला तर तो दगड जोराने ओरडला, अरे बाप, त्याला सोडून दिले. आणि दुसरा दगड घेतला आणि त्याच्यावर घाव घालणं, छन्नीने घाव घालणं सुरू केले तर तो चुपचाप राहिला. तर त्याची मूर्ती बनली आणि त्याची मूर्ती बनल्यानंतर ती मंदिरामध्ये ठेवण्यात आली. आणि दुसरा जो दगड होता की ज्याच्यावर पहिलाच गाव घातल्यानंतर त्यांनी अरे बापरे केलं, तर तो बाजूला कशासाठी ठेवला? नारळ फोडण्यासाठी. आता ज्याही वेळेस पूजा केल्या जायची आणि रात्रीच्या वेळेस मग हे दोघंच असायचे, एकतर आत ठेवलेली मूर्ती आणि हा
ज्याच्यावर नारळ फोडत होतो आपण, तो दगड, मग ते एकमेकाशी संवाद करायचे, कारण तू तर मंदिरामध्ये आहे आणि मला कोणी येऊन बिलकुल झपके देते किंवा दणके देते. तर त्यांनी सांगितलं मी खूप घाव सहन केलेले आहेत, त्याच्यामुळे मी इथं आहो. तर तशा प्रकारे आता जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मी कृपया हेच सांगेन की तुम्ही अभ्यास करा. आता बादल साहेबांनी सांगितलेलं आहे की दररोज किती तास अभ्यास करायचा. मी तर असं सांगेल की जर एवढा तुम्ही अभ्यास केला तर पूर्ण पुस्तकच तुमचं पाठ होतं, परंतु अभ्यास करा. त्यांनी पुन्हा एक वाक्य या ठिकाणी वापरलेलं आहे, कुठलं, की तुम्ही 1 तास देखील अभ्यास करत नसाल. मला माहित आहे खरोखर 1 तास जर तुम्ही देत नसाल, परंतु आतापर्यंत जरी 1 तास दिला नसेल तरी यानंतर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करायचा आणि तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जेही या ठिकाणी माझी विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी हा गेट टुगेदरचा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. खरोखर ते कौतुकास पात्र आहेत. आणि आताच मला सूचना मिळालेली, सर इन शॉर्ट मध्ये घ्या. वास्तविक तुम्ही एकदा बोलायला जर सुरुवात केली कदाचित 3 तासही होऊ शकतात त्या गोष्टीला, परंतु आता नंतरच्या भेटीत राहिलेलं नंतरच्या. धन्यवाद सर. वेळेअभावी सर थोडंसं बोलले तरी कंटिन्यू जर भाषण केलं तर आपण बोर होतो. त्यामुळे बोर होण्या म्हणून आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी प्रदीप खिराडे आपल्याला हसवण्यासाठी येत आहेत. ते काहीतरी कॉमेडी सादर करतील. प्रदीप खिराडे. नमस्कार सर्वांना. सर्वजण बोर झालेत आणि आता मी असं सांगत नाही बसत की आम्हाला रट्टे मारले, आम्ही शिक्षक झालो, असं झाले तर आपल्याला काही घेत नाही. असं व्हायचं किती आणि किती सांगितलं, किती अभ्यास केला नाही केला. पण एका ठिकाणी मी गेलो होतो, एका शाळेवर गेलो होतो. तिथं सहज असं अरे हसा रे हसा ना. एका ठिकाणी गेलो, एका ठिकाणी त्याला बेचा पाडा म्हणायला लावला. हा, तुम्ही ते गाणं ऐकलंय काय? पाडाला कुठून सांगा गुरुजी इथं बसून, पाडाला कुठून सांगा गुरुजी इथं बसून, किती ना कितीला गुंडावर होते किती सांगा मला याची गणती. बे 1 बे 2 4 4 4 बेत्रिकसान बेचुकात. तुम्हाला कळालं नाही वाटतं. नंतर एका ठिकाणी गेलो, एक भाऊ बहिणीच्या कथेत मध्ये बेचा पळा बोलला काय तो कसा गायला का ना, बेक बे 2 4 बेत्रिकसा बेचुकाट जी, बेत्रिकसा बेचुकाट जी. डोबी कळवला तुम्हाला असं वाटायला लागलं आहे ना. एका पंडिताचा मुलगा उठला आणि लगेच पाला म्हणा घेतला, त्याला पाला म्हणायला लावला. लगेच पाला कसा म्हणते तो, बेक बे 2 4 बेत्रिकसा बेचुकाट बे 5 10 बेसक 12 बे 7 14 बे 8 16 हे नंबर भेद आहे. धन्यवाद प्रदीप. थोडा का वेळा हवा असतो तो त्यांनी केलेला आहे. यानंतर आपल्या कॉलेजच्या आदरणीय गायकवाड मॅडम आपल्या मनोगत 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फार कंटाळा तुम्हाला आलेला होता, परंतु आताच तुम्ही फ्रेश झालेले आहात. तरी पण मी काही तुम्हाला जास्त बोर करणार नाही. फक्त 5 मिनिट तेही तुम्हाला सांगण्यासाठी की आज जो हा कार्यक्रम माझ्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला आहे, तर हा कार्यक्रम पंडित नेहरू विद्यालयाच्या इतिहासातील पहिला कार्यक्रम आहे.
त्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यापासून बरंच काही आपल्याला शिकण्यासारखं आहे, प्रेरणा घेण्यासारखं आहे. या बॅचचे जे विद्यार्थी आहेत तुम्ही आताच पाहिलं, समोर येऊन कितीतरी अधिकारी आहेत. आपल्या माने सरांचा मुलगा श्रीकांत माने हे सुद्धा मोठ्या पदावर आहेत. तर अशी त्यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घ्या. आणि गेले सरांनी सांगितल्याप्रमाणे आपलं वय 25, पण 25च्या अगोदर पण आपलं जे काही टीन एज आहे, टीन एज म्हणजे 11 ते 19 पर्यंत, 13 ते 19 पर्यंत आपली नवीन सिलेबसला 10वीला जी इंग्लिशमध्ये कविता आहे टीन एजर्स प्रेयर, तर मी त्यांना वर्गातही मुलांना सांगत असते वय खूप महत्वाचं आहे तुमचं. तुम्ही याच काळात स्वप्न पाहायची असतात आणि ती स्वप्न नुसती पाहायची नाही तर साकारायची असतात. त्या बऱ्याच जणांनी स्वप्न पहा, स्वप्न चांगली असं सांगितलं. तर स्वप्नाबद्दल मी असं सांगू इच्छिते, सपने तो हजार होते हैं, सपने तो हजार होते हैं, लेकिन सपनों में जान जरूरी है, सपनों में जान जरूरी है. उठने के लिए घोड़ों की जरूरत नहीं, लेकिन हौसले की जरूरी है, हौसलों की जरूरत है. तर आपल्यामध्ये आणि जिनके हौसले बुलंद है उन्हें को मंजिल मिलती है. तर ज्यांच्यामध्ये हिंमत आहे त्यांनाच हे मिळतं. आणि आपण पाहिलं की आपल्याला विद्यार्थी वर्गात किंवा विद्यार्थी दशेमध्ये आपले गुरुजन मार्गदर्शन करतात. आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक गुरु भेटतात, परंतु सर्वात महत्त्वाचे गुरु म्हणजे आपले 2 असतात. ज्या वयामध्ये आपण त्यांच्या बराच काळ सानिध्यात राहतो, आपण घडतो, तर असे 2 गुरु म्हणजे प्रथम गुरु म्हणजे कुटुंबात आपली आई आणि शालेय जीवनात आपले गुरु शिक्षक. तर त्यांनी ते कळकळीने आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तर त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं तर त्या मार्गदर्शनाचा जर तुम्ही उपयोग केला, त्याप्रमाणे जर वागले तर खरंच तुम्ही काहीतरी बनवू शकता आणि समाजामध्ये प्रतिष्ठेने वागू शकता. आता प्रत्येक जण असं आपल्याला कुटुंबातून ऐकायला भेटतं की शिक्षण घेतल्यानंतर आपण काही अधिकारी बनतो. असं नाही, शिक्षण घेतल्यामुळे प्रत्येकानं आता बाजार साहेबांनी सांगितलं प्रत्येक पद एकच असतं, पण प्रत्येकाने जर त्याच पदासाठी प्रयत्न केले तर ते शक्य नाही. तर आपल्याला जेवढे पण या जगात संख्या आहे तेवढे पण पद आहेत, तर तेवढे तुम्ही वेगवेगळ्या पदासाठी प्रयत्न करू शकता. काही नाही जमलं तरी शिक्षण घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगू शकता, चांगले पालक बनू शकता आणि नाही तर देशाचे चांगले नागरिक बनू शकता. एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमच्या जीवनाचं जीवन सफल झालं. त्यानंतर सरकारी सरांनी सांगितले विद्या विनयने शोभते, म्हणजे जो नम्र असेल त्याला विद्या शोभते. म्हणजे नम्रता आणि विद्येची जोड घालून दिलेली आहे. म्हणून तुम्ही विद्यार्थी तसे जर जराशी नम्रता पाळली, जर नम्रतेने वागलात तर खरोखरच तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर मी एवढं सांगू इच्छिते, जास्त वेळ तुमचा घेणार नाही, की जे काही माझे विद्यार्थी आहेत त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करून आमच्या मुलांना प्रेरणा दिली आणि जे काही आमचे विद्यार्थी आहेत बोर झाले पण शांत बसले, तर त्यांनी सुद्धा अशी प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात काहीतरी बना, काहीतरी बनले नाही तर चांगले नागरिक बनवून असाच मेळावे आयोजित करता. असे सर्व शिक्षक तुमचे मित्रमैत्रिणी बोलावून असाच कार्यक्रम आयोजित करून अशा या जीवनातील अविस्मरणीय क्षणाचा आनंद घ्यायचा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद मॅडम, अतिशय छान प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे. आणि आता सर्वांना उत्सुकता लागलेली ती म्हणजे अध्यक्षीय भाषणाची. अध्यक्षीय भाषणासाठी मी आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय R.P. देशमुख सर यांना. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण कंटाळलात, बट लास्ट वन आपल्या कॉमेंट्री मध्ये आहे, बट लास्ट वन. आदरणीय मंच, या प्रांगणामध्ये ज्या विभूतीच्या स्मरणार्थ काही शिल्प उभे केले त्यांना मी माझा आदरातिथ्य व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान बादर साहेब, गट शिक्षण अधिकारी चिरंजीव श्रीकांत माने, गट शिक्षण अधिकारी कारंजा आणि व्यासपीठावरील सर्व आदरणीय व्यक्ती आज या ठिकाणी स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला. गेट टुगेदर असं नाव दिलं आणि माझ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आम्हा सर्व शिक्षक लोकांचा सत्कार केला, शाल श्रीफळ दिलं
आणि संगीताच्या माध्यमातून आम्हाला मुजराई केला. आम्ही त्या सर्वांबद्दल त्यांचे आभारी आहोत. शिक्षकांनी खूप काही केलं असं काही माझे विद्यार्थ्यांनी इथे येऊन सांगितलं, पण विद्यार्थी मित्रांनो आम्ही काहीच केलं नाही. आम्ही तुमच्यातला ज्ञानी माणूस जागा करण्याचा प्रयत्न केला. जसं एखादा माळी असतो तो बाग फुलवण्याचा प्रयत्न करतो, तसे आम्ही या विद्यालयातले माळी आहोत. जसा एखादा शिल्पकार मूर्त्या घडवण्याचं काम करतो, प्रसंगी त्या मूर्तीला टाके सहन करावे लागतात, तसे आपण सर्वांनी टाके सहन केले. म्हणूनच ही उमललेली फुलं आज पाहायला मिळत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण कळ्यासारखे आहात. या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश शिवाजी, आणि ते ज्ञानेश आणि शिवाजी शोधून काढण्याचं काम आम्ही करतो. तुमच्यातलं जे वैगुण्य ते दूर करण्याचा प्रयत्न करतो, आणि आम्ही आमचं कर्तव्य घडवण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बाजार साहेबांचं नाव घेतलं. आपले माजी विद्यार्थी श्रीकांत देशपांडे माने यांचं आपण या ठिकाणी सर्वांनी आदराने नाव घेतलं. मी अशी नम्र विनंती करतो देवतेला की यांना शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण संचालक अशा प्रकारचं प्रमोशन मिळो, आणि या शाळेत परत पुन्हा श्रीकांत मानेला यायचंय. अजून काही मूर्त्या आम्हाला घडवायच्या, आणि त्या मूर्त्यांचा सत्कार तुमच्या हाताने द्यायचा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते, पण त्या वेड्या हरणाला माहित नसतं की कस्तुरीचा सुवास आपल्यातूनच येतो. तशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सगळं कला कौशल्य आपल्यामध्येच आहे. आधुनिक शिक्षण प्रणाली सांगते की शिकवणं टीचिंग नाही, ओनली गायडन्स. तुमच्यातला विद्यार्थी जागा करणं हे आमचं काम आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवणं सोपं आहे, गणितातली उत्तरं सोडवणं सोपं आहे, परंतु जीवनात उभे झालेले प्रश्न सोडवणं सर्वात अवघड आहे. एकेकाळी हे माझे विद्यार्थी आमच्या हाताखाली शिकले, आमचे विद्यार्थी, आणि आज ते माझे विद्यार्थी झाले. म्हणजे ते सर्वजण ग्रस्त आश्रमामध्ये गेले. आणि मी या ठिकाणी मल्टिप्लिकेशन सांगतो, एक विनोदाचं, गणितातलं मल्टिप्लिकेशन. त्यांच्या 2चे 4 हात झाले, 4चे 6 हात झाले, 6 हाताचे 8 हात झाले, बस पुरे. आहे की नाही? दुसरं एक सांगतो मी आज या ठिकाणी, एक दुःख व्यक्त करतो की समसंख्येला समभाज्य संख्येनं जर भागलं तर संख्या उरत नाही, 0. तसे आपल्यातले हे आमचे शिक्षक, काही कर्मचारी, काही माझे विद्यार्थी, काही विद्यार्थिनी आज आपल्यात नाही, त्यांची एक्झिट झाली. त्या एक्झिट बद्दल मी
आज त्यांना माझ्या दुःखद संवेदना व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पंखात बळ यावं. या ज्ञानाकाशामध्ये उंच भरारी घेताना तुमच्या पंखात बळ यावं, त्याचं समाधान आम्हाला होतं. तुम्हाला माहितीये का तुमच्या आई वडिलांना समाधान केव्हा होतं माहितीये? जेव्हा स्वतःचा मुलगा कर्तृत्ववान होतो तेव्हा आई वडिलाचा ऊर भरून येतो. अगदी तशाच प्रकारे जेव्हा जेव्हा विद्यार्थी प्रगतीच्या उंच शिखरावर जातात तेव्हा शिक्षकांना अभिमान वाटतो. आज या ठिकाणी श्रीकांत देशमाने काही विद्यार्थी आहेत. आमचा आनंद अजून द्विगुणित होईल की जेव्हा पुढच्या वेळेला या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही करू, आमच्या हाताने करू. तुमच्या सर्वांच्या डोक्यावर आमचे आशीर्वादाचे हात नेहमी सदैव तयार आहेत. तुमच्या जीवनात कल्याण हो अशा प्रकारच्या शुभकामना आम्ही सर्वजण व्यक्त करू. आणि जे माजी विद्यार्थी आहेत त्यांना मी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की शाळेतल्या प्रश्नापेक्षा कुटुंबातले प्रश्न सोडवणं सर्वात अवघड आहे. सुख दुःख समस्या तिथं बुद्धी सुद्धा खंडित होते. तर कृपा करून आपल्या सर्वांना मी जाताना एक कवितेची ओळ सांगतो, ती आठवत जा प्रत्येकाने. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. कोणी एखाद्या मुलाची, आमच्या माजी विद्यार्थ्याची किंवा विद्यार्थ्याची अचानक झालेली एक्झिट आम्हाला ऐकायला येता कामा नये. म्हणून जीवनात निराश होऊ नका, हताश होऊ नका. हातपाय गाळून घरी बसण्याचा प्रसंग जरी आला तरी आनंदाने दुःख सहन करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, माझ्या विद्यार्थ्यांना गुलाबाचा फूल खाणीत काट्यात उगवत, एवढं दुःख सहन करूनही त्या फुलाच्या चेहऱ्यावर आनंद असतो, उत्साह असतो. तोच आनंद तुम्ही जीवनात घ्या. आमच्या सर्व शिक्षकांचे आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी आहे. लक्षात ठेवा, हे जीवन क्षणभंगूर नाही. हे जीवन शेवटच्या क्षणापर्यंत आनंदानं, उत्साहानं, प्रेमानं जगण्याचं आहे. आणि म्हणून या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आज हा जो स्नेह संमेलनाचा कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांनी ठेवला, तर या ठिकाणी आम्ही श्रीकांत माने गट शिक्षणाधिकारी यांचं स्वागत केलं. तर आमच्यासाठी श्रीकांत देशमानेच फक्त खास नाही, तर आलेले सर्व जे माजी विद्यार्थी ते सर्व खास आहे. म्हणून सर्व आजी माजी शिक्षकांना मी विनंती करतो की उभे राहून टाळ्या वाजून त्यांचं सर्वांचं एकदा स्वागत करावं. स्वागत स्वागत. फक्त 2 मिनिटं बसा. फक्त आभार, शब्दाने तुमचे आभार मानतो. आभाराचा हार कशाला, सत्काराला हार कशाला.
आभाराचा धार कशाला, सत्काराला हार कशाला, बांधायचं मनामध्ये घर तर त्या घराला दार कशाला, त्या घराला दार कशाला. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात त्यामुळे आपण सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आमच्या ग्रुपच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. हॅलो. आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी घरी गेले तरी चालेल कारण त्यांना सुट्टी झालेली आहे. शाळेचे सर्व विद्यार्थी घरी जाऊ शकतात. सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम ओ, दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से न रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम ओ, चले
सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम से सूरज चले हम